नाशिकमधील नाफेड कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी गोंधळ घातलाय। अधिकाऱ्यांवर कांदा फेकून मारण्याचा प्रयत्नही करण्यात आलाय। शेतकऱ्यांचं अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन सध्या पाहायला मिळतंय। नाशिकमधील नाफेड कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा मोठा गोंधळ झालेला आहे। अधिकाऱ्यांवर कांदा फेकून मारण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केलेला आहे। शेतकऱ्यांनी आता थेट अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्येच ठिय्या आंदोलन सुरू केले। 72 तासात कांदा विकत घेऊन पैसे द्यायचे, मात्र 6 महिने उलटून देखील नाफेड करून परतावा मिळत नाही, यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। या कार्यालयाबाहेरच शेतकरी आक्रमक झाल्याचं दिसतंय। या कार्यालयाच्या दरवाजावर या शेतकऱ्यांकडून एक पोस्टर देखील लावण्यात आले। तिथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। गेल्या 6 महिन्यापासून नाशिक जिल्ह्यातील कांदा शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीयेत। यामुळे नाफेडच्या कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरू आहे। खरं तर 6 महिन्यांपासून तगादा पैशांसाठी मागत असताना मात्र नाफेडच्या अधिकाऱ्यांकडून नाफेडकडून पैसे मिळत नसल्याने नाफेडच्या कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा गोंधळ सुरू आहे। या शेतकऱ्यांच्या नाफेडच्या अधिकाऱ्यांकडून गोंधळ सुरू झालेला आहे। खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून नाफेडकडे पैसे मागत होते, मात्र नाफेड जो आहे ते शेतकऱ्यांचे पैसे देत नाहीयेत। याचा राग मनात धरत शेतकऱ्यांचा आक्रोश बघायला मिळतोय। हे शेतकऱ्यांचे जे आक्रोश आहे तो या दृश्यांमध्ये खरं तर पाहायला मिळतोय। खरं तर नाफेडने अनेक कांदा शेतकऱ्यांकडून लाखो रुपयांचे कांदा विकत घेतलेला आहे। या कांद्याची मुद्दल जी आहेत, पैसे जे आहेत ते नाफेडकडून मिळत नसल्याने एक शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। आपल्या बरोबर काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। काय सांगा, खरं तर तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते, तुम्हाला कांदा खरं तर गळ्यात घालून नाफेडकडे पैसे मागण्याची गरज पडते, काय नेमकी कारण? आम्ही देवळ्यात आलाय शेतकरी मी नाफेडला कांदा जुलै महिन्यामध्ये कांदा दिला होता, तर आज कमीत कमी 4-5 महिने होऊन गेले कांदे देऊन। आम्ही सोसायटीकडे गेलो, तिथं ते म्हणे वरून पेमेंट येऊन नाही राहिलं, रिकव्हरी दिल्याशिवाय पेमेंट भेटणार नाही बुवा। मग आम्ही या ऑफिसला आलो, नेमकं सोसायटीवाले खोटं बोलताय का नाफेड हे उडवडीचे उत्तर देत आहे बा। आम्ही या ऑफिसला आल्यानंतर ते साहेब बोलले आम्हाला की बुवा एवढ्या 7-8 दिवसात पेमेंट पडून जातील। त्या गोष्टीला आज 2 महिने झालेले। आज आम्हाला शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे, कांद्याला भाव नाही तर मक्याला भाव नाही।